नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे येथील प्रतिशिर्डी शेरगाव या ठिकाणी जाणार आहोत. तर प्रतिशिर्डी हे शिर्डीचं एक प्रतिरूप म्हणून ओळखले जाते. तर इथं आपण प्रतिशिर्डी इथं आलेलो आहोत. तर ही इथं टू व्हीलरची एक पार्किंग आहे आणि एकीकडं फोर व्हीलरची पार्किंग सुद्धा आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आता इथं मंदिराकडे आपण जात आहोत. हे दोन्ही बाजूला इकडून तिकडून स्टॉल लागलेले आहेत आणि हे आता समोर जे दिसत आहे ते साईबाबांचं मंदिर आहे. एकीकडं डाव्या बाजूला इथं चप्पल स्टँड सुद्धा आहे. इथं आपण चप्पल वगैरे काढू शकतो आणि इथून आपण प्रवेश मंदिरामध्ये केलेला आहे. आणि हे समोर जे दिसतंय ते मुख्य मंदिर आहे आणि हे इथं गुरुस्थान आहे. आणि या ठिकाणी आपण मंदिरामध्ये काही प्रसाद वगैरे घेऊ शकतो. अशा प्रकारे मुख्य मंदिराकडे आता आपण निघालेले आहोत. आणि इथं मुख्य मंदिरामध्ये प्रवेशद्वार मधनं एंट्री केल्यानंतर आतमध्ये अशा प्रकारे आपल्याला दिसतं. इथं आज थोडी कमी गर्दी असल्यामुळे इथं लवकर दर्शन आमचं झालं. अशा प्रकारे सुंदर असं हे मंदिर आहे. गुरुवारी आणि रविवारी बरीचशी गर्दी असते. अशा प्रकारे इथून आपण आता आम्ही बाहेर पडलो आणि हे समोर द्वारकामाई चित्र आपण बघत आहोत. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आणि पुन्हा एकदा बाहेर पडल्यानंतर प्रवेशद्वाराचा एक व्हिडिओ कसा दिसतो ते आपण यामध्ये बघू शकता. त्यानंतर इथंच डाव्या साईडला शनिदेवाचं सुद्धा मंदिर आहे. बरेचसे भाविक इथं दर्शन घेत असतात. आणि त्याच्याच सलग डाव्या बाजूला अन्नशास्त्र हे सुद्धा आहे, जिथं अन्नदान होते. त्याची वेळ 12:30 ते 3:30 ही असते दुपारी आणि संध्याकाळी 6 ते 9:30 अशी आहे. असं हे सुंदर असं हे मंदिर आहे. आणि आता एकीकडं इथं सुंदरसा असा हा कळस आहे आणि कारंजे वगैरे सुद्धा आहेत. सर्व भाविक भक्त इथं येत असतात. रविवारी आणि गुरुवारी शक्यतो इथं फारच गर्दी असते. त्यानंतर हे इथं गणपती मंदिर आहे आणि हनुमान मंदिर सुद्धा आहे. असा सुंदर असा हा या मंदिराचा एक आपण यामध्ये बघू शकतो. हे आपण प्रसाद घेण्यासाठी कुपन घेऊ शकतो इथं. आणि आम्ही कुपन घेतल्यानंतर लगेच आम्ही इथं
12:30ची वेळ झाली होती, तर आम्ही प्रसादाकडे निघालो होतो प्रसाद घ्यायला. आणि आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आहे. आम्ही प्रसाद घ्यायला बसलो आणि प्रसाद घेऊन आम्ही अशा प्रकारे या संस्थांचं साईबाबाचं दर्शन